सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो. विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, इयत्ता 10वी, भाग 2, प्रकरण क्रमांक 3, सजीवातील जीवन प्रक्रिया. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या तासाला आपण अलैंगिक प्रजननाविषयी माहिती बघितली की ज्याच्यामध्ये एकपेशीय सजीव, द्विविभाजन, बहुविभाजन, कलिकायन तसेच बहुपेशीय सजीव, खंडीभवन, पुनर्जनन, मुकुलायन, शाकीय प्रजनन, बीजाणुनिर्मिती यांचा अवलंब करून नवीन जीव जन्माला येतो. आज आपण लैंगिक प्रजननाविषयी माहिती पाहणार आहोत. लैंगिक प्रजनन कायम 2 जनकपेशींच्या मदतीने घडून येत असते. त्या 2 जनकपेशी म्हणजे स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक. लैंगिक प्रजननात 2 प्रमुख प्रक्रिया आपल्याला दिसून येतात. पहिली आहे युग्मक निर्मिती. या प्रक्रियेत अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्रांची संख्या निम्मी होऊन अर्धगुणी युग्मांची निर्मिती होते. त्यामुळे या जनकपेशी या एकगुणी असतात, म्हणजे हॅप्लॉइड सेल असतात. दुसरी प्रक्रिया म्हणजे फलन, याला फर्टिलायझेशन असं देखील म्हटलं जातं. या प्रक्रियेत स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक या एकगुणी पेशींचा संयोग होऊन एका द्विगुणी युग्मकाची निर्मिती होते, म्हणजेच डिप्लॉइड सेल किंवा डिप्लॉइड झायगोट याची निर्मिती होते. यालाच फलन म्हणजे फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. या युग्मज सूत्री विभाजनाने विभाजित होऊन भ्रूण तयार होते. या भ्रूणाची वाढ होऊन नवजात जीव तयार होत असतो. या प्रजननामध्ये नरजनक आणि मादीजनक अशा 2 जनकांचा सहभाग होतो. नरजनकाचे पुयुग्मक तर मादीजनकाचे स्त्रीयुग्मक यांचा संयोग होतो. त्यामुळे तयार होणाऱ्या नवीन जीवाकडे दोन्ही जनकांची विचारित जनुके असतात. म्हणून तयार होणाऱ्या नवीन जीव काही गुणधर्मांबाबत जनकांशी साम्य दाखवतो, तर काही गुणधर्म जनकांपेक्षा वेगळे दाखवतो. जनकीय परिवर्तनामुळे सजीवात विविधता आपल्याला दिसून येते. ही विविधता सजीवास बदलत्या वातावरणाशी जुळून घेण्यास व आपले अस्तित्व टिकवण्यास मदत करते. यामुळे वनस्पती व प्राणी नामशेष होण्यापासून स्वतःला वाचू शकतात. आता आपण वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन अभ्यासणार आहोत. वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. फुलामध्ये बाहेरून आत या क्रमाने एकूण 4 मंडले असतात. यामध्ये निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग हे असतात. यापैकी पुमंग आणि जायांग हे प्रजननाचे काम करतात, म्हणून यांना आवश्यक मंडले असे म्हटले जाते. तर निदलपुंज आणि दलपुंज हे आतील मंडलांच्या संरक्षणाचे काम करतात, म्हणून यांना अतिरिक्त मंडले असे म्हटले जाते. निदलपुंजातील घटक दलांना निदल असे म्हटले जाते आणि हिरव्या रंगाचे ते असतात. दलपुंजकातील घटक दलांना पाकळ्या असे म्हणतात आणि त्या विविध रंगी असू शकतात. आपल्याला समोर दिलेल्या आकृतीमध्ये जास्वंदाचं फूल दिसतंय आणि ह्या जास्वंदाच्या फुलाच्या आतमध्ये आपल्याला जायांग म्हणजे अंडाशय, कृषी वृंत आणि कुक्षी हे आपल्याला दिसून येतात. तर पुमंग यामध्ये परागकोश आणि वृंत हे आपल्याला दिसून येतात. त्याच पद्धतीने निदलपुंज आणि दलपुंज यांची देखील माहिती आपल्याला मिळते. तसेच सदर आकृतीमध्ये पपयाची फुले ही देखील दाखवलेली आहेत की जी 2 प्रकारची आहेत. एक म्हणजे मादा फूल आणि दुसरं म्हणजे नरफूल. पुमंग हे पुल्लिंगी म्हणजे मेल दल आहे, ज्याच्या घटक दलांना पुकेसर असे म्हटले जाते. जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे आणि त्याच्या घटक दलांना स्त्रीकेशर असे म्हटले जाते. जर एकाच फुलांमध्ये पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडले असतील तर अशा फुलांना उभयलिंगी फूल असे म्हटले जाते की ज्याच्यामध्ये जास्वंदाच्या फुलाचा समावेश होतो. जर फुलांमध्ये वरील दोन्हींपैकी एकच मंडले असेल तर अशा फुलांना एकलिंगी फूल असे म्हटले जाते. मग यामध्ये फक्त नर फूल आणि मादी फूल हे असू शकते. उदाहरणार्थ इथं पपयाची फुले दाखवलेली आहेत.
त्यानंतर बऱ्याच फुलांना आधारासाठी जो देठ असतो त्याला पुष्पवृंत असे म्हटले जाते आणि अशा फुलांना पुष्पवृंती फुले असे म्हटले जाते। तर देठच नसणाऱ्या फुलांना स्थानबद्ध फुले असे म्हटले जाते। प्रत्येक पुकेसराला एक वृंत असते आणि त्याच्या टोकावर एक परागकोश असतो। परागकोशामध्ये 4 कप्पे असतात, त्यांना कोष्टक असे म्हटले जाते। या कोष्टकांमध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात। योग्य वेळी परागकोश फुटून त्यातील परागकण बाहेर पडतात। जायांगाचे घटक दल म्हणजे स्त्रीकेशर हे स्वतंत्र आणि संयुक्त असू शकतात। प्रत्येक स्त्रीकेशराच्या मुळाशी एक अंडाशय असते। अंडाशयामध्ये वरच्या दिशेने एक पोकळी कुक्षिवृंत निघते। कुक्षिवृंताच्या टोकाशी एक कुक्षी असते, याला स्टिग्मा असं म्हटलं जातं। अंडाशयात एक किंवा अनेक बीजांडे असू शकतात, याला ओव्ह्यूल असे देखील म्हटले जाते। प्रत्येक बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोश एम्ब्रियोसॅक तयार होतो। प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक गुणी अर्धसूत्री अंडपेशी म्हणजे एक सेल आणि 2 एकगुणी ध्रुवीय केंद्रक याला पोलर न्यूक्लिया असतात। परागकोशातील परागकण स्त्रीकेशराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात, यालाच परागन किंवा परिभवन असे देखील म्हटले जाते। परागकण अजैविक घटकांमार्फत म्हणजे वारा, पाणी किंवा जैविक घटकांमार्फत कीटक, पक्षी आणि इतर पक्ष्यांमार्फत यांच्या मदतीने तिथपर्यंत पोहोचतात। परागकणाच्या वेळी कुक्षी चिकट असते। या चिकट कुक्षीवर परागकण पडल्यावर ते आकुंचित होतात, म्हणजेच त्यात 2 पुष्पयुग्मक तयार होतात आणि एक दीर्घ परागनलिका तयार होते। परागनलिका 2 पुष्पयुग्मक वाहून नेते। ही परागनलिका कुक्षिवृंतामार्गे बीजांडातील भ्रूणकोशात पोहोचते। तिथे परागनलिकेचे अग्र फुटते आणि दोन्ही पुष्पयुग्मक भ्रूणकोशामध्ये सोडले जातात। त्यातील एक पुष्पयुग्मक अंडपेशीशी संयोग पावतो आणि युग्मज झायगोट तयार करतो, यालाच फलन म्हणजे फर्टिलायझेशन असे म्हणतात। तर दुसरा पुष्पयुग्मक 2 ध्रुवीय केंद्रकांशी संयोग पावून भ्रूणपोष म्हणजे एंडोस्पर्म तयार करतो किंवा तयार होतो। या दोन्ही प्रक्रियेत 2 पुष्पयुग्मक समावेश असल्याने किंवा भाग घेत असल्यामुळे त्याला द्विफलन म्हणजे डबल फर्टिलायझेशन असे देखील म्हटले जाते। या समोरच्या आकृतीमध्ये आपल्याला ही फलन प्रक्रिया आणि द्विफलन प्रक्रिया ही अभ्यासायला मिळते। तसेच विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा परागकण एकच फुलात असते किंवा एका झाडाच्या 2 फुलात होते तेव्हा त्या स्वयंपरागन असे म्हटले जाते। तर परागन क्रिया जेव्हा एकाच जातीच्या 2 भिन्न वनस्पतींमधील फुलांमध्ये घडून येते त्यावेळेस त्या परपरागन असे म्हटले जाते। जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने ज्या अनेक भरपूर उत्पन्न होणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणाऱ्या वनस्पतींच्या नवीन जातींची निर्मिती करताना शास्त्रज्ञ परपरागीभवन ब्रशच्या साहाय्याने घडून आणत असतात। आता विद्यार्थी मित्रांनो, फलनानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते। फळ फुटून बीज जमिनीवरती पडते आणि अनुकूल परिस्थितीमध्ये ते मातीत रुजते। बीजातील भ्रूणपोषाचा वापर करून युग्मकाची वाढ होते आणि नवीन रोपटे तयार होतात, यालाच बीजांकुरण असे देखील म्हटले जाते। आता विद्यार्थी मित्रांनो, इथे माणसातील लैंगिक प्रजननाचा थोडा आपण अभ्यास करणार आहोत। अनुवंशिकता व परिवर्तन या पाठामध्ये आपण पाहिले आहे की पुरुषांमध्ये XY ही लिंग गुणसूत्रे असतात, तर स्त्रियांमध्ये XX ही लिंग गुणसूत्रे असतात। या लिंग गुणसूत्रांमुळे स्त्री आणि पुरुषांच्या शरीरामध्ये विशिष्ट अवयव असलेल्या प्रजनन संस्था तयार होतात। पुरुषांमध्ये Y गुणसूत्र वेगळे असते, तर X हे गुणसूत्र स्त्री व पुरुष या दोन्हींमध्ये समानच असते।
म्हणजे वाय गुणसूत्र फक्त पुरुषांसाठी कारणीभूत असते तर एक्स स्त्रीत्वासाठी. मग पुरुषांमध्ये एक्स गुणसूत्र कशासाठी असते? आता आपण मानवी प्रजनन संस्था कशी असते व तिचे कार्य कसे चालते याचा अभ्यास करणार आहोत.